नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ यांच्याकडून महायुती सरकारला मोठा धक्का. छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने या ठिकाणी महायुती सरकारला मोठा धक्का बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. काल छगन भुजबळ यांनी नाशिक येथे जाऊन एक सभा घेतली आणि त्या सभेमधून छगन भुजबळ यांना प्रत्येक ओबीसी समाजाकडून या ठिकाणी नवनवीन मागण्या छगन भुजबळ साहेबांकडे या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांवरती छगन भुजबळ नेमकं काय निर्णय घेणार, त्यामुळे या ठिकाणी आता राजकारणामध्ये मोठीच खळबळ या ठिकाणी उडालेली आपल्याला पाहायला मिळते. मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसीचा नेता म्हणून ओळखलं जातं आणि छगन भुजबळ यांच्या या मंत्रिपद डावलल्यानंतर संपूर्ण संतप्त झालेला ओबीसी समाज रस्त्यावरती उतरून छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्या अशी देखील मागणी या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने केली जात होती. छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलल्यानंतर संतप्त झालेल्या संपूर्ण समर्थकांनी 18 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी सोडा आणि भाजपमध्ये प्रवेश करा अशी देखील गळ या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं छगन भुजबळ यांना देण्यात आली. परंतु छगन भुजबळ नेमकं काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. छगन भुजबळ यांनी अजित पवारला सोडल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार का असं देखील या ठिकाणी पाहण्यात येत आहे. तर काही ओबीसी समाजाने स्वतंत्र पक्ष काढा असा देखील सल्ला या ठिकाणी छगन भुजबळ यांना दिलेला आहे. या निर्धार व्यक्त करत असताना एका समर्थकाने तर चक्क या ठिकाणी छगन भुजबळ यांना विरोधी पक्ष तयार करा अशी देखील सूचना या ठिकाणी भुजबळांना केली आहे. भुजबळ यांच्या उपस्थितीत राज्य समता परिषद ओबीसी समर्थकांचा मेळावा या ठिकाणी नाशिक जेजुरकर या लॉन्समध्ये पार पडला असताना यावेळी छगन भुजबळ समर्थकांनी संतप्त भावना या ठिकाणी छगन भुजबळांकडे व्यक्त केल्या. अजित पवार यांच्यावरती निशाणा शोधत भाजप ओबीसी मोर्चा या ठिकाणी सरचिटणीस राजेंद्र महाडोळे यांनी भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवून ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट रचला गेल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला होता. परंतु ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहात आणि राष्ट्रवादीच्या नादी लागू नका, भाजपमध्ये पक्षप्रवेश करा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर छगन भुजबळ यांच्याकडून आता नेमकं काय समर्थन घेतलं जातं आणि छगन भुजबळ नेमकं कुठला निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. जर छगन भुजबळ यांनी अजित पवार गट सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळू शकतं का? तुमची प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.